राऊत साहेब, शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे आणि त्यांनी मागणी केली आहे की जे एकूण या अलीकडच्या काळात मध्यंतरी जे आंदोलन झालंय मराठा समाजाचं त्याची एकूण तीव्रता आणि सगळ्या लक्षात घेता काही वाहतूक कोंडी किंवा दक्षिण मुंबई ठप्प होणं असे जे काही प्रकार झाले ते पाहता विधान भवन मंत्रालय यासहित जी उच्चस्तरीय कार्यालय आहे तिथं आंदोलनं निदर्शनास प्रतिबंध घालण्याची मागणी देवरा यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र. हे जे मिलिंद देवरा आहेत हे ज्या पक्षाचे खासदार आहेत त्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आहेत माझ्या माहितीप्रमाणे. आता हे देवरा स्वीकारतात की नाही मला माहीत नाही की माझे नेते एकनाथ शिंदे आहेत. आणि एकनाथ शिंदे ह्यांच्या पक्षाचा त्यांचा जो गट आहे पक्ष आहे त्या पक्षाचा दक्षिण मुंबईतील जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पूर्ण पाठिंबा होता. माझी भूमिका एवढीच आहे, म्हणजे माननीय उद्धव साहेब शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या वतीनं माझी भूमिका इतकीच आहे की आम्ही वारंवार सांगितलं आहे दक्षिण मुंबई असेल, उत्तर मुंबई असेल, ईशान्य मुंबई असेल, मुंबईचं कुठलंही टोक असेल, कोपरा असेल, जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणसाला आपले प्रश्न मांडण्यासाठी यायचं असेल मुंबईत त्याला रोखण्याची हिंमत यांच्या बापात नाही, कोणात नाही. म्हणून तर आम्ही त्यांना पाठिंबा दिला. ही मुंबई मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाचे प्रश्न आम्ही मांडू मंत्रालयासमोर, आझाद मैदानावर, कोणत्याही मैदानावर. तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय? तुम्ही मुंबईचे मालक आहात की तुम्ही धनिकांचे प्रतिनिधी आहात? तुम्ही ज्या पक्षाचं नाव सांगताय त्या पक्षाच्या बॅनरवर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. तुमचे नेते बाळासाहेब ठाकरे जप करतात, तो खोटा असेल. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी या मुंबईमध्ये मराठी माणसाला न्याय हक्कानं उभं राहता यावं म्हणून जे काय संघर्ष केला त्यातून शिवसेना उभी राहिली. आणि त्या शिवसेनेच्या डुप्लिकेट का होईना तुम्ही खासदार म्हणून दिल्लीत आलेला आहात. मिलिंद देवरांच्या भूमिकेविषयी त्यांच्या नेत्यांचं मत काय आहे हे मराठी माणसाला समजून घ्यायला आवडेल. तुम्ही मराठी माणसाला मुंबई येऊ नका म्हणताय. आम्ही आंदोलन करू नाही तर हैदोस घालू. मुंबईमध्ये आम्ही मराठी माणसं आंदोलन करू नाही तर हैदोस घालू. तुम्ही कोण आम्हाला विचारणार? ठीक आहे, कोर्टाने आम्ही बघून घेऊ. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही रोखलं नाही. त्यांनी अत्यंत संयमानं आणि समजूतदारपणानं मराठी माणसाला मुंबईत येऊ दिलं. मी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करीन. मी वारंवार केलेलं आहे. तुम्ही कोण? जो पक्ष सरकारमध्ये आहे आणि जो पक्ष स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष म्हणून घेतो, डुप्लिकेट का होईना म्हणून म्हणतो ना, हा अमित शहाचा पक्ष आहे. मी जे म्हणतो की एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष आहे, हा धनिकांचा पक्ष आहे. आणि मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईतल्या धनिकांचे आवाज म्हणून त्यांनी मराठी माणसांनी इथे येऊ नये. दक्षिण मुंबईत, ह्या मुंबईत मंत्रालयासमोर आम्ही येऊ, आझाद मैदानात आम्ही जाऊ, आम्ही पेड रोडलाही जाऊ. खरं म्हणजे या आंदोलकांनी पेड रोडला आंदोलन करायला पाहिजे, कारमायकल रोडला आंदोलन करायला पाहिजे होतं. मलबार हिलला जाऊन त्यांनी आपली मुंबई पाहायला हवी होती. पुढल्या वेळेला जेव्हा आंदोलक इथे आले तर मी त्यांना विनंती करेन की पेडर रोडसुद्धा आपला आहे, मलबार हिलचा वस्त्या आमच्या आहेत, ही अख्खी मुंबई आमची आहे. तुम्ही कोण आम्हाला सांगताय? मुख्यमंत्र्यांचं उत्तर सोडून द्या. त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत ना त्यांनी याच्यावर सांगायला पाहिजे. मिलिंद देवरा जे म्हणतायत की मराठी माणसानं दक्षिण मुंबईत येऊ नये, दक्षिण मुंबईचा 7/12 काय या धनिकांच्या नावावर लिहून दिलाय का आम्ही? आणखी एक विषय होता, देशातला खूप महत्वाचा विषय आहे. जीएसटी रिफॉर्म संदर्भात जी घोषणा केली होती त्याची आता अंमलबजावणी होते. घटस्थापनेपासून ही अंमलबजावणी आहे ना. बरोबर आहे. आता हळूहळू आता मोदींना कळायला लागलं आहे की लहान व्यापारी, मध्यमवर्गीय, सामान्य माणसाला कसा त्रास होतो जे आम्ही इतके वर्ष बोलत होतो
आता लोगों को किती फायदा होतोय सामान्य माणसाला क्या है? सर जो है मिलिंद देवरा जी कह रहे हैं कि मुंबई में जिस प्रकार से मराठा आरक्षण आंदोलन हुआ उसके बाद में जो है आंदोलन के लिए परवानगी नहीं मिली थी, ऐसे कहते। मिलिंद देवरा जी कौन है? ये महाराष्ट्र की सरकार है, महाराष्ट्र है। मिलिंद देवरा ने अपने नेता को पूछा क्या ये लेटर लिखने से पहले? मिलिंद देवरा जी जिस पार्टी से इस बार सांसद बने हैं वो डुप्लीकेट शिवसेना है और शिवसेना के उनके बैनर पर हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी का फोटो रहता है और बाला साहब ठाकरे ने ये मुंबई में मराठी मानुस को उनके न्याय हक के लिए लड़ने के लिए खड़ा किया है। ये मुंबई मानुस की राजधानी है और देवरा जी कौन कहेंगे कि आप यहाँ मत आइए? क्या ये उनके पार्टी की अधिकृत भूमिका है? हम महाराष्ट्र के गांव-गांव से यहाँ कोई भी आ सकता है मराठी मानुस, और चाहे आज़ाद मैदान हो, चाहे मंत्रालय परिसर हो, चाहे पेडर रोड हो, चाहे कार्माइकल रोड हो, चाहे नेपीएनसी रोड हो, चाहे मलबारी हो, जहाँ चाहे वो जा सकता है। सिर्फ आंदोलन नहीं, हम बैठ सकते हैं वहाँ जाकर। आप कौन होते हो हमें सवाल करने वाले? मत आइए। देवरा जी, आपके पार्टी के जो नेता है मिस्टर एकनाथ शिंदे को पूछिए क्या ये उनकी अधिकृत भूमिका है? इसलिए तो मैं कहता हूँ ये पार्टी जो शिवसेना नाम से दी है एकनाथ शिंदे को, इस पार्टी के मुखिया अमित शाह है और ये भाषा जो देवराज जी बोल रहे हैं मराठी मानुस को रोकने की, ये भाषा